दादांच्या पार्थिवीला जो आहे तो अग्नी दिला गेला आहे. माझ्या काही अंतरावर जर आहे ते दादांचं पार्थिव होतं आणि काही अंतरावर जर पाहिला गेले तर सगळे महाराष्ट्रातून विविध कानाकोपऱ्यातून आलेले हे दादांचे कार्यकर्ते आहेत. दादावरती प्रेम करणारे नागरिक आहेत. दादा कुठून आला असतो? मी कर्जत तालुक्यातील खेड येथून आलेलो आहे. आज पाहिलं तर दादांच्या आठवणींना काय उजाळा द्याल? ज्यावेळेस तुमच्या मतदारसंघामध्ये यायचे त्यावेळेस एखादी दादांची आठवण वगैरे आहे? दादा ज्यावेळेस आमच्या मतदारसंघात यायचे त्यावेळी दादांनी भरपूर हा निधी आमच्या मतदारसंघात उपलब्ध करून दिला. विविध कार्यालय असतील, कार्यालयांची नवउभारणी दादांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात झालेली. जे कार्यालय आम्ही कधी पाहिले नव्हते असे प्रशस्त कोणते कार्यालय दादांच्या कार्यकाळामध्ये म्हणजे त्यांची कामं पूर्ण? दादांच्या कार्यकाळात आता पंचायत समितीचं असेल, नगरपंचायतचं कार्यालय असेल, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 2 इमारती असतील, उपबाजार समिती असेल, कृषी उत्पन्न बाजार समितीची मेन इमारत असेल, अशा भरपूर इमारती दादांच्या कार्यकाळात दादांनी भूमिपूजन करून दादांच्या हस्ते उद्घाटन झालेले ह्या. दादा ज्यावेळेस म्हणजे त्या इमारतीचं काम मध्यंतरी जरी आलं तर कधी चक्कर वगैरे कामावर मारायची, कधी पाहणी वगैरे करण्याचा दौरा वगैरे त्यांचा कधी असायचा का? दादांचं कर्जत तालुक्यात येणं जाणं तर नेहमीच असायचं. दादांचं विशेष प्रेम हे शेतकरी वर्गावर आणि ग्रामीण भागावर जास्त होतं. आम्ही ज्या वेळी पाहतो की दादांचा जो मुख्य हेतू होता की तो शोषित आणि ग्रामीण भागातील त्यात शेतकरी वर्गांवर जास्त दादांचा प्रेम होतं. दादांनी एक मोठी बाजारपेठ उपलब्ध करून दिली. कारखानदारीच्या माध्यमातून असेल, दुधाच्या माध्यमातून असेल आणि ह्या मोठ्या मोठ्या संस्था आणून आपल्या शेतकरी वर्गाला एक मोठा आधार दिला आणि शेतकरी वर्ग आज स्वावलंबी झाला. आणि तुम्ही काय दादांच्या आठवणींना उजाळा द्याल? आमचे म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत मी मानतो दादांना. दादा जाण्याने आमच्या घरातील व्यक्ती गेल्यासारखे आम्हाला जे दुःख झालं आहे. दादांची जे प्रशासकीय कामावरती जी पकड आहे, प्रशासकीय कामाची करण्याची पद्धत, त्यांचे प्रशासनावर दबाव, सगळ्या गोष्टी दादांच्या ज्या आठवणीत राहण्यासारख्या गोष्टी आहेत. जी घटना घडली त्यामुळे जो महाराष्ट्रावर संपूर्ण बारामतीकरावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, त्या दुःखातून लवकर बाहेर पाडण्याची मी परमेश्वर प्रार्थना करतो, श्रद्धांजली वाहतो. तू काय दादा आठवणींना उजाळा दिला? कोणत्या ठिकाणाहून आलेस? काय कोणत्या ठिकाणावरून आले? दादा आम्हाला आता पण असं वाटतं की दादा आमच्यात आहेत. आम्ही दादांचं दुःखद निधन झालं. दादांना मी पहिल्यांदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. दादा अजून पण आम्हाला असं वाटतं की 100% दादा आहेत आमच्यात. कोणता मतदारसंघ तुमचा म्हणजे कोणत्या ठिकाण? खेड मतदारसंघ आहे. आता त्या मतदारसंघामध्ये दादांच्या कालच्या निवडणुकामध्ये असतील एका भाषणाला वगैरे आले होते, काही म्हणजे चर्चा वगैरे केली होती, जेणेकरून इथं आल्याच्यानंतर ती चर्चा तुला नक्कीच आठवते असा एखादा? दादांच्या फंडातून दादांनी आमच्या कर्ज जामखेडसाठी मुलांना शिक्षणासाठी 15,000 सायकली उपलब्ध करून दिल्या दादाच्या PF फंडातून. आणि दादांच्या माध्यमातून आमच्याकडे हॉस्पिटल, शाळा, कारखानदारी, आमच्या इथल्या युवकांना रोजगार वगैरे चांगल्या प्रकारे त्यांनी मिळून दिलेला आहे. दादांचं आम्ही असं म्हणजे वाटत नाही आम्हाला दादा आज आपल्यातून गेलेत, पण असं मला तरी वाटत नाही, दादा आमच्यात आहेच असं मला वाटतं. तुम्ही काय दादा आठवणीनं उजाळा द्याल या ठिकाणी आलात अखेरचा निरोप देण्यासाठी? दादांच्या आठवणी म्हणजे खरंच अविस्मरणीय आठवणीत की असा दादा महाराष्ट्राला कधीच होणार नाही. आणि दादाच्या आठवणी म्हणजे मी बारामती मतदारसंघातनंच आहे, बारामती शहरामध्ये राहतो. आणि विशेषतः म्हणजे मी ज्यावेळी रविवारी पहाटे देवाला निघाला असतो तर दादाचा ताफा दर रविवारी मला बघायला मिळायचा. पहाटे 5 वाजता दादांचा ताफा असायचा. आणि दादा गेल्यामुळं दादांचा कधी बी दौरा जरी असला तर नियमित 5 वाजता दादा बारामतीमध्ये यायचे. यस, दादांचा पहाटे 5ला दौरा असायचा आणि सगळे पाहणे असायचे. आणि दादांच्या मागं जास्त कधीच बंदोबस्त दादांच्या मागं नसायचा. एक गाडी पोलीस आणि बाकी प्रशासन असायचं. कारण खरंच दादा जाण्यामुळं नुसतं महाराष्ट्रच नाही तर मी तर म्हणतो आमच्या बारामतीतले बरेचसे कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे की ह्या डेव्हलपमेंटमुळं जी बारामतीची प्रगती होत चालली होती आणि अनेक कुटुंब जगत होते. आम्ही बघायचो की आज मी जेव्हा आमच्या मुलांना सांगितलं की आपल्या घरामध्ये जी काय गोष्टी येते केवळ बारामतीच्या डेव्हलपमेंटमुळे ही गोष्टी येत होती घरात. उद्यापासून जर डेव्हलपमेंट कमी झाली तर अक्षरशः आमचं सगळ्यांचं जगणं मुश्किल होईल. अत्यंत नुकसान आमच्या बारामतीकर आणि पश्चिम महाराष्ट्रात होणार आहे. ह्याचं दुःख सगळ्यात जास्त वाईट वाटतं. धन्यवाद. या ठिकाणी पाहायला गेलं तर दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी आलेली ही मंडळी आणि येत असलेल्या प्रतिक्रिया. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र आलेल्या प्रत्येकाला जो आहे तो या ठिकाणी अश्रूचा बांध फुटताना देखील पाहायला मिळते. कॅमेरामॅन अशोक शेकडेसोबत सूरज मीडिया, बारामती.